नावाच्या गावामध्ये एक कलाकार कुमार राहायचा. त्याच्या मटक्याच्या दुकानामध्ये आता फक्त 1च महिना झाला होता आणि व्यापार चांगलं चालत होतं. आज कुमार आपल्या दुकानामध्ये होता तेव्हा तिथे भोलू नावाचा एक किसान येतो. ए भैया बोलू, काय हालचाल आहेत? सगळं ठीक आहे भैया. आज माझी बायको विहिरीतून पाणी घेऊन येत होती तेव्हा एका मुलानं दगड मारून मटकी फोडून टाकली. ओ अच्छा, हे आजकालचे मुलं पण ना. तर नवीन मटका दाखव. हो बाबा, मटकाच घ्यायला आलोय. कोणता पण एखादा मजबूत बघून दे. राहुल एक मटका काढून भोलूला देऊन टाकतो. भोलू पैसे देऊन जातच होता की तेव्हा, अरे भैया भोलू जरा थांब. बोल, काय झालं? मी असं ऐकलं आहे की तुझ्या अंगुराच्या बागेमध्ये काही चांगलं उत्पन्न होत नाहीये. हो कुंभार भैया, खूप मोठी परेशानी आहे. पण काय करू शकतो, अजून दुसरी कोणती जमीन पण नाहीये. माझी जमीन आहे ना, तुम्ही त्यामध्ये अंगूर लावा. माझ्या मटक्याचा व्यापार खूप चांगला चालू आहे आणि त्याच्यापासून मला टाइमच नाही भेटत आहे. तर माझी एक जमीन अजून पण खालीच आहे. जसं तुम्ही बोलाल भैया, मी अंगुराचे काही वेल तिथं पण लावेल आणि पूर्ण देखरेख पण करेल. ठीक आहे भाई, या कारणानं माझ्या शेतातील माती पण वापरात येईल. ठीक आहे भैया, मी उद्यापासूनच काम चालू करतो. असं बोलून भोलू तिथून निघून जातो. दुसरा दिवस आला. भोलूने शेतामध्ये काही द्राक्षांचे झाड लावले होते आपल्या बागानामधून काढून. हे झाड 1 महिन्यामध्ये द्राक्षे देणार होते. आत्ता फक्त पाणी द्यायचंय तुमच्या सगळ्या झाडांना. खूप जास्त अंगूर द्या. तेव्हा तिथे राहुल येतो. बस 1 महिन्यामध्ये फळं लागतील. या भैया या, फक्त 1 महिना थांबा, नंतर फळं यायला चालू होतील. मी मुळासोबत काही झाडं इथं लावले आहेत कारण माती खूप चांगली होती. ठीक आहे भैया. काही अंगूर मला पण द्या चवीसाठी. हा 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 हा, बिलकुल भावा बिलकुल. 1 महिना निघून गेला होता आणि राहुलच्या मटक्याची दुकान खूप जोरात चालू होती. तेव्हा तिथे भोलू टोकरी भरून द्राक्षे घेऊन आला. हे गा मालिक, अंगूर आले आहेत. वा भावा, दिसण्यामध्ये तर खूपच चविष्ट दिसत आहेत. असं वाटत आहे की उत्पन्न चांगलं झालं आहे. हो, खूप चांगली झाली आहे. एवढे अंगूर तर मी खाऊ नाही शकणार. असं करतो, यातले काही विकतो. जशी तुमची इच्छा. हे फळं तुमचं पण आहेत, तर तुम्ही असं जे पाहिजे ते करू शकता. असं बोलून भोलू तिथून निघून गेला. चला बघूयात किती अंगूर विकतात, आणि नाही जरी विकले तर शेजाऱ्यांना वाटेल. शेवटी मटक्याचा व्यापार तर खूप चांगला चालू आहे. बघताच बघता ग्राहक यायला लागले. काही मटके घ्यायचे तर काही द्राक्षे. संध्याकाळपर्यंत सगळे द्राक्षे विकले गेले. अरे वाह, आज तर खूप चांगली कमाई झाली. हे अंगूरचा पण एक व्यापार उघडावा वाटतोय. राहुल काही दिवसांपर्यंत असंच भोलूकडून फळ मागवायचा आणि त्यांना विकून टाकायचा. आता ह्या गोष्टीला खूप महिने झाले होते. आतापर्यंत राहुलचं मन फक्त तेवढ्याच द्राक्षांमध्ये आणि आपल्या मटक्यांच्या दुकानाच्या पैशांनी भरून जायचं. पण आता राहुलच्या मनामध्ये काही वेगळंच चालत होतं. आज घरामध्ये तो आपल्या बायको कामिनीला बोलत होता. कामिनी, माझी एक गोष्ट ऐक बरं, तुझं म्हणणं ऐकून घ्यायचंय. हो बोला, काय झालं आहे? खरं तर मोनूनं जे शेतामध्ये अंगूर लावले आहेत ते खूपच चांगले जास्त उत्पन्न देत आहेत आणि विकत पण खूप चांगले आहेत. तर मी विचार करत होतो आपण आपल्या अंगणात पण लावले पाहिजेत. त्यात काय त्रास आहे हो? तसं पण आपल्या मटक्याची दुकान खूप जास्तच चांगली चालत आहे ना. आणि भोलू जर काय देखभाल करतच आहे झाडांची आणि शेतांची तर जाऊ द्या ना. नाही कामिनी, त्यावरती माझा पण हक्क आहे. शेवटी ते माझ्या शेतातच उगत आहेत ना. अच्छा ठीक आहे, जसं तुम्हाला बरं वाटतं. हो, मी उद्या भोलूला बोलून काही झाडं अंगणात पण लावतो. त्याने दुसऱ्या दिवशी भोलूला द्राक्षांच्या झाडाजवळ बोलवलं होतं. अरे बाबा बोलू, मला काही बोलायचं होतं. हा भैया बोला ना, काय बोलायचंय? मला असं वाटत आहे की यातील काही झाडं माझ्या अंगणामध्ये लाव, कारण यांना देण्यासाठी तुला रोज माझ्या घरी यावं नाही लागणार. ठीक आहे भैया, जसं तुम्ही म्हणाल. तुमचा पण याच्यावरती हक्क आहे. मी उद्याच तुमच्या घराच्या अंगणात यांना लावतो. दुसरा दिवस आला होता आणि भोलू राहुलच्या घराच्या समोर 3रं झाड लावत होता आणि त्याचं काम संपून गेलं होतं. राहुल पण तिथेच उभा होता. वा भावा भोलू,
खूप चांगलं काम केलं आहेस तू. तुझे खूप खूप उपकार. जी भैया, आता मी येतो. राहुल खूप जास्त खुश होता. आता तो रोज आपल्या दुकानामध्ये द्राक्षे ठेवायचा. पण आठवडा पण नाही गेला होता आणि द्राक्षांचे झाड वाळून गेले होते. एवढंच नाही, त्याच्या दुकानामध्ये आता लोकांची शिकायत यायला लागली होती की राहुलचे मटके तुटून जातात. परेशान होऊन राहुल घरामध्ये बसला होता. अहो, काय झालं? असं का परेशान बसला आहात? काय बोलू कामिनी, माती बदलल्यामुळं सगळे झाडं सुकले. जे जसं होतं तसंच ठेवलं असतं तर चांगलं झालं असतं. आता तर मी भोलूला अंगूर पण नाही मागू शकत. अहो, आपली मटक्याची दुकान आहे ना. हा, आपली दुकान तर चांगली चालत आहे, पण मातीचे मटके तुटतात तर लोक प्रश्न विचारतात. अहो, शेवटी मातीची भांडी तुटणारच ना हो. नाही, काश माझे मटके तुटलेच नाही पाहिजेत. तुम्ही खूप परेशान आहात. असं करा, आता झोपून जा. ह्या गोष्टीवर आपण उद्या विचार करू. ठीक आहे कामिनी. राहुल कामिनीचं बोलणं ऐकून झोपून टाकतो. झोपताना त्याला एक स्वप्न पडतो. राहुल बघतो की एक देवी त्याच्याशी बोलत आहे. राहुल, काय झालं आहे? एवढा परेशान का आहेस? देवी मा, माझी मदत करवत. पण तुझी परेशानी काय आहे बाळा? माझे मटके तुटतात आणि लोक माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात. अच्छा, पण मटके तर तुटतातच. नाही मा, मला असे मटके पाहिजेत जे तुटले नाही पाहिजेत आणि नाही माझ्यापर्यंत लोक आले पाहिजेत. ठीक आहे वत्स, तथास्तु. तुझे सगळे मटके आता वज्रच्या सारखे मजबूत होतील. धन्यवाद देवी मा, तुमचे खूप खूप उपकार. आशीर्वाद दे आई. कल्याण हो वत्स. तेव्हा राहुलची झोप मोडते आणि तो बघतो की सकाळ झाली आहे. कामिनी येते आणि राहुल तिला खूपच आनंदाने सगळं काही सांगतं. कामिनी, काल माझ्या स्वप्नात आई देवी आली होती. त्यांनी मला सांगितलं माझे मटके वज्रासारखे मजबूत होतील आणि माझे मटके तुटण्याचे प्रश्न नाही येणार आता. अच्छा, मी चाललो दुकानात. अहो, ऐका तर. कामिनीचं बोलणं त्याने नाही ऐकून राहुल तिथून निघून गेला आणि आपल्या दुकानावर जाऊन पोहोचला. अरे वा, हे मटके तर एखाद्या धातू सारखे झाले आहेत. राहुल आपल्या दुकानाच्या बाहेर बसून आपल्या मटक्यांना विकायला लागला. या मटके घेऊन जा. आता हे मटके तुटणार नाहीयेत, धातू सारखे आहेत. घेऊन जा, वर्षानुवर्ष टिकतील. अच्छा, आता नाही तुटणार? बिलकुल नाही तुटणार. वर्षानुवर्ष चालतील. हो भावा, वर्षानुवर्ष चालतील. बघताच बघता राहुलच्या दुकानाच्या समोर सगळेच्या सगळे मटके एकाच दिवसामध्ये विकले गेले आणि राहुल खूप जास्त खुश झाला. तो आनंदाने घरी गेला. अरे ओ कामिनी, आज सगळे मटके विकले गेले. कमीत कमी गावातील अर्ध्या लोकांनी माझ्याकडून मटके घेतले. अहो, विकत घेतील वज्राचे जे बनले आहेत. हो, उद्या अजून काही मटके विकेल, कारण पूर्ण गावाला पण भेटले पाहिजेत आणि त्यांनी अजून घेतले पाहिजेत. अहो, ठीक आहे, आता मी झोपतो. राहुलने परत कामिनीचं बोलणं नाही ऐकलं आणि आनंदाने झोपून गेला. बघताच बघता दुसरा दिवस पण आला आणि राहुल आपल्या दुकानावर परत लागला. खूप सगळी लोक यायचे आणि त्याच्याकडून मटके घेऊन जायचे आणि आज पण त्याचे सगळे मटके विकले गेले. वा भावा, असा धंदा तर कधीच नाही झालाय. महिन्याभराची कमाई 2 दिवसात झाली. असंच काही दिवसापर्यंत राहुलची दुकान खूप चालली. आता 1 आठवडा झाला होता, पण राहुलच्या दुकानावर कोणच येत नव्हतं. राहुलला अचानक एक गोष्टीचा एहसास झाला. अरे, हे 2 दिवसापासून मटके घ्यायला कोणी काय येत नाहीये. ही तर खूपच वाईट गोष्ट आहे. पण समस्या पण नाही येत आहेत, तर हे लोक मटके घ्यायला काय येत नाहीयेत. तेव्हा तिथे भोलू द्राक्षे घेऊन येतो. अरे भावा राहुल, हे घे, काही अंगूर घेऊन आलो होतो. विचार केला तुला देऊन जावेत. हा भावा, धन्यवाद. तसं भावा भोलू, हे गावातील सगळे लोक कुठं चालले गेलेत का? नाही तर, पण तू असं का विचारत आहेस? अरे, कोणी दुकानात येतच नाहीये. एका हप्त्यापर्यंत खूप जास्त विकले आणि कोणाचे प्रश्न पण नाही आले. सारखे मजबूत मटके भेटत होते तर सगळे खूप जास्त खुश होते. तर आता इथं कोणी काय येत नाहीये. भैया राहुल, एक गोष्ट सांगतो.
पण मला हे सांग, जर मटके जर तुटले नाहीयेत तर नवीन घ्यायला काय येतील? लोकांना तर नवीन मटक्याची गरजच नाही पडणार. काय? आता माझे मटके नाही विकणार? जी नाही विकणार. हे आई, तू बरोबर बोलत होतीस. मीच मूर्ख होतो. जो जसा होता त्याला तसं स्वीकार केलं असतं तर आज हा दिवस बघावा लागला नसता. तेव्हा तिथे देवी माँ प्रकट होते. वत्स राहुल, तू प्रकृतीच्या खिलाफ जाऊन आपल्या मटक्यांना वज्रचं बनवत होतास. जी गोष्ट जशी आहे त्याला त्याच रूपामध्ये स्वीकार करायला हवं. आई, माझ्याकडून चुकी झाली. एवढंच नाही, जेव्हा मी अंगूरचे झाड माझ्या अंगणात लावले तेव्हा मला हे नाही समजलं. आई, माझे मटके पहिल्यासारखे कर. पण जे मटक्यांचे पैसे तू घेतला आहेस ते तुला परत करावे लागतील. ही तुझी सजा आहे आणि हे बरोबर पण आहे, कारण लोकांनी त्याला वज्रच समजून विकत घेतलं आहे. जसं तुम्ही सांगाल आई. राहुलला आपल्या चुकीचा एहसास झाला आणि हे सीख भेटली की जे प्राकृतिक गोष्ट आहेत त्यांना त्याच रूपामध्ये स्वीकार करायला हवं. जेव्हा लालच वाढतो तर संतोष आणि बुद्धीचा नाश होऊन जातो.